हे गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आता गणपती बसलेला आहे आणि आता महालक्ष्मीची तयारी सुरू झाली. आमच्या घरात सगळे आता फराळ वगैरे करत आहे. तर बघा आम्ही फराळ वगैरे कसा करतो आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. हाय गाईज, तर आता माझी आजी आलेली आहे. तर ती काल महालक्ष्मी येऊन आलेली आहे. बघा आई बोल बोल. महालक्ष्मीसाठी मी इथं आलेली आहे. माझ्या लेकानं सुनानं बोलविलं. नातीनं मला खूप खिसायला लावले. सून म्हणती नको नको खिसू देऊ नको आजीला. नात म्हणते काय ग खिसू दे, बसून काय करणार आहे म्हणून म्हणून मला काम लावलेलं आहे. बघा आता गाईज माझी आजी आता खोबरं किसती आणि माझी मम्मी तिकडे बालुशाही करते आणि दुसरी आजी माझी उद्या येणार आहे. ती आले तर नव्हती पण तिला काही अडचण आलेली म्हणून ती उद्या, म्हणजे मम्मीची मम्मी ही माझ्या पप्पाची मम्मी आणि दुसरी आजी म्हणजे मम्मीची मम्मी ती आमच्याकडे येते हरवर्षी. तर ती पण इकडे येणार आहे आणि आता मी आता बालुशाही करू लागते आणि मम्मीला थोडंफार मला येत नाही पण करते ट्राय. आणि तर बघा मी कशी बालुशाही करते. हाय गाईज, बघा किती आळशी आहे तुमचं युट्यूबर. वरी बसून बालुशाही करत आहे. बघा मी बालुशाही करते, इकडे छान केलं आहे. बघा इकडे बघू शकता गोल गोल झालेला आहे. आता इकडे मी तळतीये. तू केली काय? हो गाईज, म्हणजे मम्मीने केलंय. बघा मी छोटे छोटे करते, मला जास्त मोठे येत नाही. तर मग आता मी ट्राय करते. तर तुमच्या पण घरी महालक्ष्मी असेल तर तुम्हाला माहित असेल की हे असं फराळाचं करतातच. तर मी करते छोटे छोटे. तिला पहाटे 3 वाजल्यापासून उठून करते गाईज ती फराळाचं. कुछ भी. हा गाईज खूप मेहनती गाईज. मी तुमच्यासाठी व्हिडिओ सुद्धा काढते, काम करते, शाळेत कॉलेजला जाते, अभ्यास करते. आता माझे पेपर संपले आणि आता मी तिने सगळं उठून केलं सकाळी सकाळी 3 वाजल्यापासून काम आहे ना. हो नाही मी खूप काम करते बरं. हो स्वयंपाक केला, भांडे घासले, फरशा पुसल्या, कपडे धुतले नाही का ग? बोलतो काय? हां कर, खाली वेळी करते. आळशी एक नंबरची. गाईस कमेंट मध्ये सांगा तुमच्या इथं महालक्ष्मी असता का आणि आळशी करता का? आळशी आहे ना तू एक नंबरची. बालुशाही कोणाला आवडते काही जे पण सांगा. मला तर नाही आवडत गाईस बालुशाही, पण मी करते. येते का तुला? करते ना. हे सांग बरं काय काय लागतं त्याच्यामध्ये, काय काय टाकावं लागतं. रेसिपी सांगते तुम्हाला. हे बघा गाईस, मैदा घ्यायचा, मैद्यामध्ये थोडं दही टाकायचं. किती प्रमाण? आता तुम्ही जसं टाका गाईस, मला तरी नाही माहिती. 1 वाटी दही, 1 वाटी असं म्हण ना. हा गाईस 1 वाटी रवा, सॉरी मैदा, आणि त्याच्यामध्ये किती 1 वाटी दही. मारो मुझे मारो मारो. चुकीचं सांगायली रेसिपी. रेसिपीवर कोणी बालुशाही करू नका. समझ रहे हो हसते सगळे रेसिपी. माझे सांग रेसिपी. 1 किलो मैदा, 1 कप दही, 1 कप तूप, 2 चमचे खायचा सोडा, सगळं घ्यायचं. आल्लाद त्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं. नंतर चासणी ठेवायची. चासणीमध्ये असं टाकायचं. चासणी म्हणजे साखरेचं पाणी आणि ते सोप्या पद्धतीची बालुशाही येते. लवकर होती गाईस, जास्त वेळ लागत नाही, खूप छान लागते. खमखमीत. हे काय तुमच्या युट्यूबवरनं केली बघा. मग ते गोल कसं करायचं सांग बरं त्यांना. ते काय कर ना. तर मी असं हलक्या अशा हाताने करायचं. असं थोडा गॅस फुल करणार ते. झालं. छोट्या पद्धतीची छोटी आपली घरगुती बालुशाही. हलक्या हाताने मळायचं, जास्त जोर लावायचा नाही. हॉटेलची बालुशाही नाही, ही आपली घरगुती. थोडीशी वाकडी तिकडे येत असते ना घरगुती. खायला खूप छान लागते गाईस एकदम. आता इकडे तळतंय हे, कोणालाच खाऊ वाटणार नाही. तुम्ही तर ही रेसिपी ट्राय केली तर. गाईज आता मी शंकरपाळीची तयारी करते. म्हणजे आई माझी खोबरं खिसत होती आणि त्याला आम्ही मैदा मळला होता नाही का. छोट्या गोल गोल करायचं आणि त्याची पोळी छोटीशी करायची आणि मग त्याचे आकार
आकार काही जास्त ते करायचं. आणि तुम्हाला दाखवते गाईज, नंतर तुम्ही बघू शकता. बघा काही आता मी करंजा करते. मी तर छोट्या छोट्या गोल गोल पोळ्या लाटून देते आणि आई त्याच्यामध्ये भरतीये. काय भरतीये? खोबऱ्याचा खीस. तर आता ना मी एवढ्या करंजा केल्या बघू शकता. आणि अजून करते मी माझ्या आजीला मदत करते, थोडीफार करा म्हणून मदत. बरं कट करा आता. तर आता इतकं झालं, आता खूप बाकी आहे एवढं. आणि ती शंकरपाळ्याचा उंडा आहे. सॉरी आजी नात करायला तितकं, मग तुझी आई काय करते? व्हिडिओ काढते आम्ही करतोय. गाईज आता इकडं नुकती पण करणं चालू आहे. एक साथ 3 गोष्टी करतोय आम्ही. सॉरी 4 करंजा, शंकरपाळे, बालुशाही आणि आता नुकतीचे लाडू मम्मी करते. बघू शकता तिथं नुकती तळली आहे. मम्मीने नुकती तळली आहे, हे बघू शकता तुम्ही बुंद्या सारखी. आणि इकडे मम्मी हे करते तळती. गाईज आता मी इथं कळायला तळतीये आणि इथं तळलेलं आहे बघा. आणि इकडं नुकती चाचणी तळतीये. नुकती तळलेली, नुकती कापली घेऊन टाकलेली आहे. बरं गाईज आता मी करंजा तळ्याला काढल्या आहे. बघू शकता किती छान करंजा झाल्यात. गाईज आता मम्मी चाचणी नुकतीच्या लाडूमध्ये टाकून देते. त्याला कालवती. काढू नको ना, मी ते करायले. खूप अवघड काम असतं काही गाईज हे करणं. तुला येते का? नाही शिकायचं तर बाई. आता हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधून घ्यावा लागतं. काही आता मम्मी तर नुकतीचे लाडू करते. बाजू नको का? नाही येते का? हो येते छान. दीदी तू बांधते का ग बाई? नको, हात दुखते. चाचणी छान आली तुझी. गाईज आता आम्ही चिवड्याची तयारी चालू आहे. तेल सुकवा टाकलं असं पहिल्यापासून बनवलं जाय ना. जेवढं बनवायला हे करायचं टाकलं. 2 शब्द बोलत झालं का? काय करायली की दीदी तू? चिवडा करायली. खायला करायली का महालक्ष्मीसाठी? महालक्ष्मीसाठी. मका पोहे आणखी तळ ना थोडे. मकाचे हे तळीचे म्हणा पोहे. पुन्हा डाळून नंतर तळायले, शेंगदाणे तळायले असं नंतर. सणामध्ये जास्त काम असतं दीदी. तर त्यातमध्ये रविवार आलाय. गाईज आता बघू शकता तुम्ही माझी आजी ना चिवडा बनवतीये. बिचारी आजीला खूप काम लावले मी. मग आता आली तर तिला काम करावंच लागेल ना. पण गाईज आता माझ्या महालक्ष्मीमध्ये माझे पेपर आहे प्रॅक्टिकलचे. हा ना, सोमवार मंगळ बुधवार गुरुवार. तोपर्यंत महालक्ष्मी संपून जाईल ना मम्मी.
गुरुवारी माझा पेपर लास्ट आहे. मग काय करेल? मम्मी शेव करते. ती तळणारी. तूच केली असती पण ते तुला हाताने होईल ना, पिळता येणार नाही. गाईज आता शेव झाली रेडी. गाईज आता आमचं सगळं रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता माझ्या आजीने दिवसभर बिचारीने सगळं केलं आणि ती आता त्या डब्यामध्ये भरून ठेवती. म्हणजे ते महालक्ष्मीचे डबे आहे, ती सगळं त्याच्यामध्ये भरून ठेवती. आज माझ्या आईनं खूप काम केलं बिचारीनं. माझ्या ते सगळे भांडे घासले, सगळं काम तिनेच केलं. खरंच खोटं नाही बोलत आहे. आता हे सगळं ही शेव, बुंदीचे लाडू, बालुशाही, शंकरपाळे, चिवडा पण तिकडे वाटतं ह्या डब्यात चिवडा आणि बरीच शेव. तर सगळं तिने भरून ठेवलं आहे.